लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योती मल्होत्राची कबुली। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच माहिती दिल्याने किती भारतीय विमानं गमावली? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मौन हे निंदनीय। सत्य देशाला कळायला हवं। राहुल गांधींचा ट्विट करत पुन्हा निशाणा। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवारांनी राऊतांना फटकारलं। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका। शरद पवारांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। येथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोर मागितला तर कारवाई करणार। मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनला आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोना, तर देशात 93 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याला कोरोनाची लागण झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड आजच्या सामन्याला मुकणार। सिंगापूरमध्ये आठवड्यात 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 पट वाढ। राज्यात 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट। अमरावती, रत्नागिरी, बुलढाणा, गोंदिया, रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना।